हालअळी परिसरातील ब्लास्टिंग उडवण्याचे काम त्वरित थांबवा, शेतकरी महिला भगिनींची मागणी. अक्कलकोट तालुक्यातील हालअळीलगत असलेल्या वळसंग हद्दीतील गट नंबर 119 व 120 या शेत जमिनीत प्रगती कंस्ट्रक्शनकडून ब्लास्टिंग उडवत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना त्रास होत आहे. प्रगती कंस्ट्रक्शनच्या वतीने या परिसरात सध्या ब्लास्टिंगचे काम जोमात चालू आहे. मोठमोठे दगड उचलून क्रेशरच्या साहाय्याने खडी तयार करण्यात येत आहे. या ठिकाणी 80 फूट खोलवर जाऊन ब्लास्टिंगचे काम चालू आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना ब्लास्टिंगचा आवाज, धुळीचा त्रास, दगड वाहतुकीचा त्रास होत आहे. या सर्व गोष्टीमुळे आजूबाजूच्या शेतजमिनीतील पिकाचे नुकसान होत आहे. ब्लास्टिंगमुळे येथील घराच्या भिंतींना चिरभेगा पडत आहेत. सदरचे ब्लास्टिंग व खडी क्रेशर काम तात्काळ बंद करण्याची मागणी येथील शेतकरी महिला भगिनी करत आहेत. महादेव वळदड्डे, अक्कलकोट प्रतिनिधी, स्टार न्यूज, सोलापूर. आमचे एक पण ऐकत नाहीत. ते आमच्या घरात लहान लहान मुलं आहेत, ब्लास्टिंग करतायत. वाहतूक एवढं वाढलंय ना, यांच्यामुळे आम्हाला एवढा त्रास होतोय ना. शेजारी पाजारी सगळे लोक असं या गाडीला यायचं जायचं, ह्यांचं धुराळा, ह्यांचं ब्लास्टिंग. लहान लेकरं निक्क असे पळतात ब्लास्टिंग वगैरे करताना. लहान लेकरं असे पळतात, असे घाबरतात, झोपलेले असा अक्षरशः रडत उठतात. ब्लास्टिंग एवढ्या मोठ्याने करतात. आमच्या लहान मुलांना मोठ्यानं एवढा त्रास होतो की हे अजिबात ऐकत नाहीत. आमच्या लहान मुलांना काय तर झालं, हे काय जबाबदारी घेणार आहेत का? हेच परिस्थिती त्यांच्यावर आल्यानंतर त्याने काय करू शकतात? ते गप बसतात का? एकच उत्तर द्यायचं आम्हाला. त्यांची फॅमिली ताणून ठेवा म्हणा, एक दिवस ब्लास्टिंग करून दाखवा म्हणा. मी पुढे बोलते त्यांना, माझ्या लहान लहान लेकरांना काय तर झालं तर हे जबाबदार घेणार आहेत का? हे ब्लास्टिंग करतात, घरात भांडे पडतायत, लहान मुलं आहेत, त्यांना काय तर जखम वगैरे झालं, त्यांचं काय तर ते जबाबदारी घेणार आहेत का? आम्हाला एवढे एकच उत्तर द्या, मग तुम्ही पुढे बोला. हे अजिबात ऐकत नाहीत. आता 3 वर्ष झालं, सलग 3 वर्ष झालं अजिबात ऐकत नाहीत. ते आम्हाला एवढं त्रास द्यायला लागले. ते आम्हाला एवढा त्रास आहे ना. घरात म्हातारे माणसं आहेत, त्यांच्यावर काय तर झालं तर, त्यांच्यावर वाईट वेळ आली तर ह्याने काय जबाबदारी घेणार आहेत का? आम्हाला एवढं सांगायचं तुम्ही. आमच्या घरात लहान लेकरं आहेत, एवढे घाबरतात. शेतात नुकसान व्हायला लागलंय, बांधकाम सगळं चिरलंय, घर सगळं चिरलंय, नवीन बांधकाम झालंय ते सुद्धा चिरलंय. आज शेजार पाजारांचे सगळे घर चिरून गेलेत, ते चिरलेत. हौद, पाण्याचा हौद आहे तो सुद्धा चिरून असं पाणी वाहून जायला लागलंय. शेतात सगळं नुकसान व्हायला लागलंय. शेतात सगळे बोर सगळे असे खालचे दगड हलून बोर बुजून गेलेत. आमच्या बोरला अजिबात पाणी येत नाही. हे एवढे निष्काळजीपणा घ्यायला लागलेत. आम्ही याच्यावर काय तर लवकरात लवकर काय तर आम्हाला याचं काय तर रिझल्ट पाहिजे. आम्ही गप बसण्यापैकी नाही. ते जर गाड्या इथं जर आले तर आम्ही अजिबात गप बसणार नाही. आमच्या लहान लहान मुलांना आमचा जीव गेला तर हरकत नाही, खरं आम्ही गाड्यांपुढे येऊन थांबणार. आम्ही ह्याच्यावर लवकरात लवकर काय तर आम्हाला निर्णय घ्यायलाच पाहिजे. आमच्या घरात लहान लहान लेकरं आहेत. ह्याच्या मागे कोण आहे आम्हाला माहिती नाही, त्यांना सपोर्ट करणारे कोण तर आहे, पण ते आमचं काय जबाबदारी घेत नाहीत. याच्यावर लवकरात लवकर निर्णय घेणे. आमच्या घरात लहान लहान बघू शकता तुम्ही, इथं लहान लहान मुलं थांबलेत. हे बघा, लहान मुलं आहेत, यांचं काय जबाबदारी घेणार आहेत काय? ना काहीतरी झाल्यानंतर भांडे वगैरे पडतात, अजिबात ऐकणं झालं तर. आता नाही ना, कमीत कमी 7 ते 8 वेळेस आम्ही गाड्यांना इथं अडवलं. आम्ही अजिबात ऐकत नाही. आम्ही मध्ये असलो, गाड्या भरभरा घेऊन जाते, ते अजिबात ऐकत नाही. ते आम्ही लक्ष ठेवून बसलो, आम्ही येऊन थांबलो इथं. याच्यावर लवकरात लवकर काय तर निर्णय घ्यावे तरच आम्ही